झोप चालली माझी. मेकअप कसा किती 12 वाजले. झोपेत होते. माझ्या साक्षीने सौरभने उठवलं. दीदी पण जागी होती. सोनी आज आमच्या भैरवनाथ बाबांचा रथ आला होता. सकाळची धावपळ. तो चाकू होता ना चॉकलेट. कोणला चॉकलेट आहे ना. आणि आताच आम्ही बर्थडे वरून आलोय. साक्षीच्या पप्पांचा पण बर्थडे होता आज. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मोठी मम्मी. हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मम्मी तुला. धाग्यामधून म्हटलं चाकू आणि मला माहिती तो का बरं कडक राहतो हा. सो जा वहिनी इकडून जाते. चला तर आज म्हणजे रात्री 12 वाजता मम्मीचं ना बर्थडे सेलिब्रेशन केलं होतं. भाऊ बहिणींनी, दीदी होती, मी काही नव्हते, मी घरी होती. चला तर छान मस्त रात्रीचं मिडनाईट सेलिब्रेशन मस्त झालं. आईस्क्रीम केक होता तर तो थोडा कट करायला तो म्हणजे कडक असतो ना, त्यामुळे चला तर मम्मी ना झोपलेली होती, त्यांनी उठवले तिला. आणि मग इकडे माझ्या बहिणी पण जाग्या होत्या तर मग त्या पण आलेल्या होत्या, दोघीच होत्या. दीदीला वगैरे केक खाऊ घातला. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा कालचा व्हिडिओ बघितला तुम्ही तर छान मस्त असं आम्ही गेलो होतो. तर बऱ्याच त्यांच्या कमेंट होत्या कुठे आहे ते हॉटेल सांग असं. तर ते हॉटेल आहे ना त्र्यंबक रोडला आहे. लाडकी नात नाही आहे सई. तिला पण बोलावलं होतं पण प्रियंका आज थकली होती ना, त्याच्यामुळं ती म्हणे मी उद्या येईल मम्मी. तिला म्हटले आराम कर नको आता. चला तर दुसऱ्या दिवशी सकाळी सईची ओपन हाऊस होती तर आम्ही आलो होतो स्कूलमध्ये सईचं पेपर बघायला. अर्चना मामींसोबत आले होते मी, कारण मिस्टर ड्युटीला गेलेले होते. अंशूचंही होतं तर मग आम्ही चौघीही सोबत आलो. आणि आपली सई अंशू बघा मस्त दोघींचे एकमेकींचे हात पकडून मस्त चालल्या होत्या. त्यानंतर त्यांचे पेपर बघितले. शूट करणं काय अलाउड नव्हतं तिथे, म्हणजे पेपरचे फोटो वगैरे काढणं. तर बाहेर येऊन सईचे अंशूचे फोटो काढले मी. आणि दोघींचेही पेपर सगळे काही मार्क्स म्हणजे सगळे काही पैकीच्या पैकी. तर एकदम छान मस्त पेपर लिहिलेले होते त्यांनी दोघींनीही पण. त्यानंतर घरी आले मम्मीकडे. मम्मीचा आज बड्डे होता तर बहिणींची आत्या, मामा, पप्पा ते आलेले होते. तर मग त्यांनी केक घेऊन आले होते. तर छान मस्त सकाळी मम्मीचं बड्डे सेलिब्रेशन झालं. तर या आहे बहिणींच्या आत्या. तर त्या मुंबईला असतात. आणि त्यानंतर मग सगळ्यांनीच केक वगैरे खाऊ घातला. तर सकाळपासूनच छान असं बड्डे सेलिब्रेशन सुरू झालं होतं. आपली सई तर केक कापायला पहिलेच रेडी होती आणि ड्रेसही छान घातलेला आहे, मस्त रेडी झालेली आहे. तर इकडे मग मम्मीला ती शुभेच्छा देत होती. पण टी व्ही चालू असल्यामुळे घरामध्ये मी म्यूट केलेला आहे. चला तर पुढे तुम्ही व्हिडिओ बघत राहा. आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे. तर इकडे सगळे काही मावशीन त्या आलेल्या होत्या तर मम्मीला सगळ्या काही शुभेच्छा देत होत्या. आणि बाहेर खूप जोरात पाऊस चालू होता. आमच्या सिन्नरला खूप जोरात वारंही खूप होतं आणि पाऊसही खूप होता. म्हणजे 3-4 दिवसापासून गारांचा पाऊस, वाऱ्यासह वादळाचा असा पाऊस येत होता. तर इकडे मग अर्चना मामी बहिणी त्या चहा करत होत्या सगळ्यांसाठी. मस्त बाहेर पाऊस, गरमागरम चहा पिण्याची मजा एक वेगळीच असते. आणि सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या आणि सगळेजण मस्त. त्यानंतर साड्यांचा आपला न्यू स्टॉक आला होता तर सगळे बघायलाही बसले. सगळ्यांनी मस्त साड्या वगैरे खरेदी केल्या, कारण आता गौरव मामाचं लग्न जवळच आलं आहे ना. तर मग लग्नासाठी सगळ्याच साड्या खरेदी करताय. आता तुम्हाला खरेदीही बघायला भेटेल. चला इकडे अर्चना मामींनाही वेळ नसतो, कारण त्यांच्याही चकल्या वेफर्स चालू आहे. तर आज सगळे काही पावसामुळे सगळेच कामं बंद आहे 1-2 दिवसापासून. तर मग त्या पण त्यांनाही साड्या घ्यायच्या होत्या. सुवर्णा मावशीही आली होती, तिनेही साड्या घेतल्या. इकडे माझ्या बाकीच्या मोनी मावशीन त्या पण होत्या तर त्याही साड्या बघत होत्या. चला तर कोणी किती साड्या घेतल्या मामांनी? हां
घेऊन टाका, काढून घ्या. मामा पैसे पैसे ना फोन पे. फोन पे करू का? हा अजून 10 वाला काढ ना, तेवढे साडे काय होणार आहे? उठा. याचा बंडल बांधून पहिले फोन करतो लगेच. एवढी पूजाने खरेदी केली. मी नाही मम्मी. छान दिसती, छान कॅमेरा छान आहे आपला. पाहिला लाडू आता शिकवायला आले. हे नवीन पॅटर्न. नवीन पेशवाई ब्लाऊज काय माहित बाई, आजच आलंय. गरम गरम रिटेक मामी रिटेक. हा छान मस्त गरमागरम आपले पावडे चालू आहे. मला माहिती प्रियांका रिटेक काही करतात नाही. पुढचं बोलते मी. हा हा तर साक्षीला खायचे होते, नाही प्रियांकाला खायचे होते, मम्मीला सगळ्यांना. आणि आम्हाला त्यांचे स्पेशल आवडती भजे, आपलं पावडे भजे आवडतीचे तळणीचे वस्तू. काय म्हणता तुम्ही? वडे पावडे खूप खाता. पण तुम्हाला खरं सांगू का, आमच्या फॅमिलीला आहे ना पावडे आणि मसाले भात खूप फेवरेट आहे. आणि खरं सांगते माझ्या पप्पांचा माझा खूप फेवरेट आहे. त्याच्यामुळे मग मम्मीच्या बर्थडे तर्फे सगळे जमले. मग आमचा पाऊस पडला ना, त्याच्यात आज पाऊस पडल्यावर गरम गरम खायची मजा एक वेगळी असते. याचा आवाज बघ किती आहे. चला तर इकडे अर्चना मामी मस्त गरमागरम पावडे तळत होत्या, इकडे वहिनी पण मिरच्या वगैरे कट करून देत होत्या. आज ना आम्ही आलो होतो पुरणपोळी खाऊन, त्यामुळे जास्त काही सगळ्यांना म्हणजे कोणाला जास्त भूक नव्हती. आणि बाबां ते पण बोलले की गरमागरम फक्त आपण पावडेच खाऊ असं पोटभराचा. आणि बाहेर पाऊस मस्त गारवा सुटला होता आणि मग गरम गरम खाण्याची मजाच वेगळी असते. तर मग इकडे बहिणीं त्या पण बसलेल्या आहे, शिव ते बसलेले, इकडे अर्चना मामी बहिणीं त्या बसल्या होत्या. आमचे खाऊन झालेले होते आणि कुठे बाहेर गेलं का आता खूप असा थकवा वाटतो. तर मी तर थकली होती, जेवढं शूट घेता आलं तेवढं शूट घेतलं. आणि हे बघा मम्मीसाठी छान असा बहिणींनी केक सांगितलेला होता. तर मस्त साड्यांचा, कारण आज आपल्याला साड्यांची भरपूर ऑर्डर आहे आणि मम्मीला ही साड्या खूप आवडतात. तर मम्मीची चॉईस वगैरे तुम्हाला माहितीच आहे, साड्यांबद्दल खूप छान आहे. तर इकडे सगळे काही जमले होते, पूजा, लाडू, बाबा, आजी, दाजी ते. तर मिस्टर दिसणार नाही कारण मिस्टर गेले होते कामानिमित्त बाहेर, त्यामुळे ते काही आले नाही. तर इकडे आजीने पहिले ना मम्मीचं औक्षण करून घेतलं, त्यानंतर आम्ही सगळ्यांनी औक्षण केलं. लाडू मस्तपैकी बसलेला आहे, सई अंशू पण बसलेले होते. आणि सईला असं झालं होतं कधी केक कट करू. सुवर्ण मावशीने पण केक आणलेला होता मम्मीसाठी, कारण मम्मीला चॉकलेट केक खायचा होता. मम्मीचा आवडता केक होता. आणि आम्ही सांगितलं होतं, म्हणजे वहिनींनी सांगितलं होता मस्तपैकी रसमलाई ही मम्मीला खूप आवडतो. आणि साड्यांच्या डिझाईनचा खूप छान केक होता. तर जवळून शूट घेण्याचंच राहून गेलं. केकची डिझाईन खूप छान होती. पण चला तर छान असं सगळ्यांनी औक्षण करून घेतलं. आणि आमचे मस्त गरमागरम पावडे वगैरे खाऊन झालेले होते. इकडे ना सगळे मॅच बघत होते, कारण मॅच पण चालू होती. इकडे बड्डे सेलिब्रेशन आणि पुरुष मंडळींचं मस्त मॅच बघण्याचं चालू होतं, म्हणून मी हे सगळे काही म्यूट केले, कारण मॅच म्हणजे टी व्हीचा आवाज होता म्हणून. चला तर मीही ओवाळलं, त्यानंतर अर्चना मामी, वहिनी, मावशी, पूजा सगळ्यांनीच ओवाळून घेतलं. त्यानंतर केक कटिंग झालं. चला बघत राहा व्हिडिओ.
मेनी मेनी हॅपी त्याला 2 चाकू नव्हते का वेगळे? नाही ना. एक असेल. चला, तुम्हाला ही केकची डिझाईन आवडली का? मला तर खूप आवडली होती. चला तर इकडे मग दाजी व पूजाने पण फोटो काढले, केक खाऊ घातला. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी ना फोटो काढले. आजी बाबा पण होते, आजी बाबा त्यांच्यासोबत पण फोटो काढले. तर आमचे सगळ्यांचे फोटोशूट झालं. त्यानंतर बऱ्याच वेळ आम्ही सगळ्यांनी गप्पा मारल्या. सगळी फॅमिली एकत्र असल्यावर खूप छान वाटतं आणि तुम्हालाही बघायला छान वाटतं ना. आपला लाडू मस्त फोन बघत होता, फोटो काढत होतं तर, आणि खूप शांत आहे मस्त. तर त्यालाही सगळेच लागतात. सई अंशूची आता ओळख झाली ना, मस्त वाटतं. चला तर इकडे अर्चना मामी त्यांनी सगळ्यांनी, आम्ही इकडे वहिनी, मी, सई, आम्ही सगळे काही फोटो काढत होतो. आणि आज सगळ्यांचे थोडा चेहऱ्यावर थकवा आहे, कारण आम्ही नाशिकवरून आलो होतो थकून, आणि नाशिकला पाऊस नव्हता आणि सिन्नरला पाऊस होता. चला तर मम्मीने वेअर केलेली साडी ही आपल्याच कलेक्शनमधली आहे, मस्त पेशवाई. बऱ्याच ताई घेतलेली आहे, आणखी खूप छान मस्त कलेक्शन येणार आहे. तर तुम्ही नक्कीच माहिले की साडीज कलेक्शनला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हालाही सगळ्या काही साड्यांचे व्हिडिओ बघायला भेटेल. तर मस्त मस्त सगळे काही व्हिडिओ आम्ही शेअर करतो. पप्पांचाही व्हिडिओ कॉल आलेला होता, पप्पाही होते बड्डे सेलिब्रेशनला. त्यानंतर सगळ्यांनाच केक वगैरे दिला, सगळ्यांनी केक वगैरे खाल्ला. आणि आता उन्हाळ्यामध्ये असं झालं ना, थोडं खाल्लं तरी पोट भरूनच जातं, तर जास्त काही खाण्याची इच्छा नसते. तर जेवणही रात्रीचं थोडं कमीच झालं आहे सगळ्यांचं. चला, राहुल पण आला होता, राहुलचं चालू होतं घरी पॅकिंग. तर थोडासा केक कट वगैरे झाल्यानंतर आला. तर इकडे मम्मीलाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनीही फोटो काढले, केक खाऊ घातला. तर असा झाला मम्मीचा बड्डे सेलिब्रेशन. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल, कारण सगळीच फॅमिली तुम्हाला बघायला भेटली. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर ज्या ताई नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला आता बहिणींच्या चॅनलवरती पण नागलीच्या पापडाची रेसिपी बघायला भेटेल. नक्की बघा. सगळ्यांना बाय.